मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, थांबा थांबा. तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आम्ही आलो होतो कॉलेजला एक्झाम द्यायला. आता आम्ही जाताना आम्हाला पैसे वाचवायचे होते म्हणून आम्ही एखादी राईड बघितलो, फोकटवाली, मोफतवाली. आम्हाला भेटलं ट्रॅक्टर, आम्ही बसलो त्याच्यात आणि आता चालू होतो आम्ही. भावाने गाणी एक नंबर लावले होते बरं का, वरून मजा तर लईच आली. नाही का, पोरं बिरं नाचायला रेडो झाले ते डायरेक्ट समधी. आम्ही पण नाचत होतो. तसं तर आमची राईड ही होती सावरगाव ते देवणी. भाई भेटला आम्हाला, भाई पण एकदम कॉपरेट करणार होतं, गाणी बिणे मस्त एकदम. तर रोड कसे झाले टकाटक एकदम, बघू शकतो तुम्ही. चालू होतो पुढं तर बघा काय राडा झाले नुसतं, नाही का, नाचत वेचत गाणी बिणे म्हणत. तर पुढं बघा तुम्हाला समजा. तर मित्रांनो, एकदमच दिवसाचं ट्रान्समिटेशन बघून कसं अंदाजा लावू नका काही, कारण आम्ही दिवस निघायला निघालतो. दिवस काय म्हणतात त्याला, मावळायला निघालो होतो, म्हणून दिवस मावळला आम्ही तिथून येजनापर्यंत. त्यासाठी थोडासा अंधार झाले, त्यामुळं जरासं दिवसामध्ये तुम्हाला फरक दिसू शकते. यार चांगली गाणी चालत. तर इथं आहे ना, एखादी गाडी बंद पडल्या बहुतेक, म्हणून त्यांची अख्खी फॅमिली थांबले रस्त्यावर. फॅमिली थांबून आम्हाला बघत होती, कारण आमचे फुल येडे चालू होते, नाचणं विसणं. तेव्हा काका कसा ढेर का काढून थांबलाय त्याला.
तुला माझ्या स्वतःचे उपकार कधी अनुमती दिसलं तर कलटे मार नाही तर त्याची लांबी मग शॉटला धार देशामध्ये गजरा कीर्तन गजऱ्या वानदरा देशामध्ये गजरा कीर्तन गजऱ्या वानदरा या पोरी तो बघून छान नवान करा या पोरी तो बघून छान नवान करा घरीचा दिवाला नाही कधी कुठल्या पप्पाच्या परीचा कामीच कामडा मी तर खलनायक माझा स्वभाव पण रास्तायक संगी व्यक्ती माझी आत्महत्या आणि माझी भूतावर भक्ती दिसत सकती पण नाही मी कंटी लागताय मी बघताय कुणाची सक्ती नको जबरदस्ती आणि गँग बँग काय सांग तुला या दोघांची गोष्ट दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा तू कच्ची फुटली रे बंकर भाऊ तुझं पाचऱ्याचं घर लाकडाचं माझ्यावरती सांगणारे विरोधक अपोजिट डजन या रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वजन दोघा दोन भंडलोड आम्ही बोलतो धाजन जो तालमील भॅसाच्या पुस्तीत वाजन माझे लेवलला मॅच करत कुठलाच भाजन दोन पोरींचा साजन दोन सिंगचा राजन तुला कशाला बाया हत्तीचं एवढा भाव तुला कशाला बाया तू हत्तीचं एवढा भाव क्या बोलती कंपनी भल्या भल्याला जाऊ नये पूर्ण माझं नाव भल्या भल्याला जाऊ नये पूर्ण माझं नाव तर बघता बघता इथं काय देवणी झाली. आम्ही एन्जॉय एवढं केलं नाही का, लई एन्जॉय केलं. त्याचं तर आमच्यासोबत भाईनी पण फुल एन्जॉय केलं. असं दिवस होतं त्याला बोर होत होतं पहिलंच, म्हणून आम्ही एन्जॉय केलो त्याला आणि त्यानं एन्जॉय आमच्यासोबत केलं. योगेश चला भाई. तर भावाचं नाव योगेश होतं. त्याला जरा थँक्स वगैरे बोललो नाही का, आम्हाला प्रिकोट आम्ही सोडलं. आता हा दिवस येत होतो आम्ही. एक मिनिट थांबा. बाय 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 बाय. तर ते थांबायला लावून तसं तर मी सबस्क्राईब करायला लावलो त्याला. तुम्ही बी करून घ्या, बघता काय त्याला. आणि हे बघा, हे ऊसून याची गाडी असते नाही का गावाकडं. ऊस आपले ऊसाची गाडी होती, आम्ही याच्यामध्ये बसलो. बघा कसली मोठी आहे. चला मग आता. तर चला आम्ही आलो मंडळी. आता लई दिवसाच्या बाद ब्लॉग आहे तसं तर, कारण एक्झाम चालू आहेत. ब्लॉग बनवू शकत नाही, अभ्यास चालले थोडंसं चालले अभ्यास म्हणजे, कारण जर ब्लॉग वगैरे बनवलं घरचे मग रट्टे बसणार. कारण त्यांना असं वाटणार आहे की अभ्यास सोडून काय यांचं काय चाललंय यांचं. दादाचं नाव काय होतं? मजा मात्र फुल आली आज. चला आता हे आमचं तिकीट उरलेलं तिकीट काय उरलेले पैशाचं आता काहीतरी खायचं आम्हाला फक्त, कारण हे फ्री वाली होती आमची. मी गाणे वाजवले राव, मला नाही दाखवत. हा भाई बस क्या. चला आम्हाला नवीन राईड भेटली. आता पलीकडे जायचं आहे आम्हाला फक्त. इथंच बसलो आणि इथंच उतरायचं आता. भाई ये क्या हुआ? शुरू होने से पहले खत्म हो गया? मला आता उतरायचं. उतरा झाला विषय. भाई सांग नाव, तुझं सांग नाव. चला त्या तिथं होतो आम्ही आधी, तिथून इथं आलो. झालं फक्त भाईला राईड द्यायची होती आम्हाला, दिलं. चला आलो बसून. त्याची इच्छा होती की आपण ब्लॉक मध्ये घ्यावं. हा तर आमचे वाचलेले काय उरलेले पैसे आज ते प्रश्न आलता ना. उरलेले पैसे वाचून आमचं हे चाललंय. कारण जे तिकटाचे पैसे होते ते कुठेतरी घालवावं लागतात. शेवटी पैसा. चला मग खाऊन तुम्हाला दाखवतो काय पुढचं असलं तर, नाहीतर बाय बाय. हो.